निदान पारितोषिक लिहिलं होतं कोणी कोणी दिलं ते बोलायला पाहिजे ना रागेल ना ते ट्रॉफी. थँक्यू सो मच आरजे प्रदीपजी विचार ज्याने 35 वर्ष या कॉमेंट्री बॉक्समधून समालोचक सेवा केलेली आहे. रेडिओ जॉकी आणि NMPने जसं आम्हाला सन्मानित केलं तसं माझ्या मित्राने मात्र सन्मान वर्धन सम्राट पदवी दिली. हा गौरव त्यांचा वाढवण्यात आला. अवी जोशी टीम कॅप्टन आणि त्याच्या समेत तर 12th मॅनला मी विनंती करतोय दोन्ही टीमचे 12th मॅन बरोबर आहे. लय भारी एकदम बस. थँक्यू सो मच भूषण. स्कोरची भूमिका पाहतो ॲक्झिस घाई घाई मध्ये आवर होतात. चला प्लेअर ऑफ द मॅच राहिले ते आम्ही एवढा कार्यक्रम भरगतचा आहे त्यासाठी मी दिलगिरी देऊन तुर्बा टीमचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा राहिले त्यासाठी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. ही मॅच नंतर लगातार तो मॅन ऑफ द मॅच आम्ही पुरस्कार प्रदान करणार आहोत. नंतर एक इनिंग नंतर लेट्स प्ले. दोन्ही अंपायर सज्ज झाले आहेत. गुरु पाटील त्याच्याबरोबर उदय तांडेल. स्कोरर सज्ज झाले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे दोन्ही नीरज आणि राज हे सज्ज झालेत. 5 वाजता त्याला असा वेळ जर थांबवला तर का मात्र खरं नाहीये. असा वेळ टॉस गेल्यानंतर 10-15 जर मात्र वाया जाणार असं तर क्रिकेटचं मात्र खरं नाही. म्हणून केतन पाटील प्रश्न विचारला कितपत योग्य आहे 4 वेळा 4 ठिकाणी असलेला पहा. एका कोणाला तरी मात्र आपण ऍडजस्ट करू शकतो पण प्रत्येक टीमला आयोजक करेल तर काय करेल किती टीमला ऍडजस्ट करणार हा मात्र न सोडणारा कोण आहे प्रदीप. न्यायालयात असतो कारण संबंध जपायचे असतात. एखाद्या टीमला जर बाद केलं तर त्याचा राग ओढून घेण्यात येते आणि एक नापसती करताना एक वेगळं संबंध तुटतात. जे चांगले संबंध असतात ते वाईट संबंधांना परिवर्तित होतात. पण असा कोणताच हेतू नाही कारण आयोजक प्रत्येक आयोजकाला वाटतं का आपली स्पर्धा यशस्वीरित्या आणि कोणते विघ्न न येता पार पडावे. प्रत्येकाला वाटतं आपले स्पर्धेमध्ये अखंडितपणा पण सुरळीतपणे मॅच चालू त्याच्यात कोणताही खंड नको. परंतु 4 ठिकाणी त्याला असे बरेचसे सर्वच आयोजकांची मात्र मुश्किल होऊन पडलेली आहे. जाऊया पाहूया 5 ओव्हरचा मॅच जी 4 ओव्हरची खेळण्यापर्यंत त्यांच्या विनंतीला मान दिली आहे. कोर कमिटीने सांगितले येस इट इज अ 5 ओव्हर मॅच. बॅटिंग करताना आपण पाहिलो अभि जोशीच्या समेत आले सिरीन शेट्टी. नॉन स्ट्राईक नाव स्ट्राईक सो द कॅप्टन निलेश भिल्लारे. शॉर्टअमचा चेंडू पहिला टाकला बॅकफुट वर जाताना शॉर्टअम पण टायमिंग होऊ शकणार. बॅट लवकर ओपन झाली आणि त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर झाला. टायमिंग चुकलं बाकीचे तमाम काम केलं. सेलिमी डाऊनला क्षेत्रीय शेखर रवी पंकज पाटील सेम हायटेड राईट हँड उर्द विकेट आहे. पहिला ओव्हर हाताळताना काय स्ट्रोकर बेहतरीन टायमिंग चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगला अतिशय दर्जेदार फटका कॅप्टनच्या बॅटमधून साधारण वाट शॉट यार. पहिला चेंडू थोडासा बॅट लवकर मात्र बंद झाली परंतु आता पहा परफेक्टली कलेक्शन बॉल विथ द बॅट अँड यू सिक द फाईन स्क्वेअर लेफ्ट रन. 6 धावसंख्येने मात्र खाता खोलतो स्वतः कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडाचाही खाता खोललं 6. पहिले ओव्हर हाताळताना निलेश भिल्लारे गतीमध्ये परिवर्तन छान केले. इंटू द परफेक्टली ब्लॉक खोलात टाकले होता चेंडू बॅटला बसवून गेला. शॉट फाईन लेगच्या घोषांकित क्षेत्रात तिथे सिंगल अर्जित केली कॅप्टनने. सिंगल मिळते घोषांकित क्षेत्रानंतर गेल्यानंतर 7 वर जाऊन पोहोचतात सिंगलने. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर ऐरोली कोळीवाडा बॅटिंग करताना आणि समोर आहे कॅप्टनच्या आता GR तुर्बेकडून गजानन रामतोलो तुर्बेकडून निलेश भिल्लार पीबनचा पहिला ओव्हर हाताळताना क्लास शॉट यार बेहतरीन टायमिंग यार. किती अलगत एकदम शरीराच्या जवळून खेळतो प्रदीप बिचारे. व्हॉट अ शॉट यार. क्रिकेटचा दर्जादार टायमिंग वर खेळणारा बॅट्समन आहे. तंत्रशुद्ध बॅट्समन अगदी
दोन्हीच्या दोन्ही देखणे फटके बरोबर जवळून स्वतःच्या पीच परत पोहोचू दिले, शरीरापर्यंत आलेला काय पिक केले यार, व्हेरी अर्ली पिक अँड थ्रू द डीप स्क्वेअर लेग इज अनदर बिग वन. आणखीन एक मोठा फटका नावी करतो कॅप्टन आणि संघाला 13 4 चेंडूची झाली समाप्ती. आपण पाहतोय दोन्ही टीमने एक 2 मॅचेस जिंकलेले आहेत. ही मॅच जिंकली तर प्री ट्रायंगलवर पर्यंत पोहोचेल. काल काय मॅच झाला होता घनसोली 11 घनसोली बनाम अर्थातच जय मल्हार चोळेगाव यांच्या धावती लढत लाजबाब. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र बॉल टू रन असा कट्टुकुट मुकाबला. अखेरकार घनसोली 11 घनसोलीने ती बाजी मारताना पहिलं नाव कोरलं सुपर 3 मध्ये जाणार पहिला टीम ठरला. पहिल्या दिवसाच्या राहिलेल्या मॅच, दुसऱ्या दिवसाच्या राहिलेल्या मॅच असं भार मात्र आम्हाला ओझाखाली मात्र निश्चित उचलायला लागतो. 6 वरच्या मॅचेस खेळण्याचा इरादा असतो, पण काय करणार 4 ठिकाणी जिकडे पाहावा तिकडे स्पर्धा एकाच डेटला, त्यामुळे खूप दमछाक होतो. आयोजक करतात त्याची खरी कसोटी लागते. करेल ते काय करेल आयोजक, नाईलाज असतं. 6 ओव्हरच्या 5 ओव्हरमध्ये आम्हाला खेळायला भाग पडतं. 5 ओव्हरची मॅच. येस, पहिले ओव्हर हाताळताना निलेश भिलार बॉलिंग मॅच 4 बॉल टाकले पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या GR तुर्बेकडून निलेश भिलारे. 5वा चेंडू. ओ माय गॉड, टायमिंग कम्प्लिटली चुकलं. चेंडू ड्रॉप द कॅचेस विन द मॅचेस. मोठ्या बॅटरला मिळतं जीवदान. कॅप्टन सुदैवी, कॅप्टन लक्की ठरला. अभि जोशी टोलला लागले होते. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न फसलेला होता. डाऊन द बॉल स्वतः रवी आणि त्याच्या बाजूला समीर आणि रवीच्या बीट करताना जेल सुटला. कॅप्टनला मिळतं जीवनदान. सिंगल मात्र काढले कॅप्टन. धावसंख्या पोहोचते सिंगलने 14 पहिल्यांदा मात्र फेस करणार सिरीन शेट्टी. फुल्यांचा चेंडू परफेक्टली वाटत जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो ना सेम स्टाईल ऑफ द कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 रन थ्रू द एक्स्ट्रा खवा. What a shot by Sirin Charan. बेहतरीन स्ट्रोक. फुलेंचा चेंडू बॅकफुट वर गेला कम्प्लिटली. मागचा पाय जस्ट इनसाइड अँड कम्प्लिटली पेस ऑफ द बॅट अँड क्रॅक टू द थ्रू अँड एक्स्ट्रा कवा 4 रन्स. ओव्हरची झाली पहिली. कडक स्टार्ट. 18 0 गडी बाद. लाजबाब सुरुवात, चांगली सुरुवात. एक जीवनदान मिळाला कॅप्टनला, परंतु त्याच्यानंतर 6 स्ट्राईक. सिरीनला पहिल्या चेंडूवर शेवटचा चेंडू मिळाला खेळायला. त्याने क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर मारून आपली चुणूक दाखवली. प्रदर्शनीय असा आपण पाहिला तर दर्शनीय फटका होता. लाजबाब. 18 0 गड. चांगली सुरुवात म्हणता येईल. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्यात आमंत्रण दिलं GR तुर्बेने आणि तिथेच 1 षटकार 2 षटकार असत. अभि वैयक्तिक 11 12 आणि नुकताच चौकार ठोकला. 14 खेळतोय अभि जोशी आणि 4 बॉल अशा 18 धावा लागतात धावफलक. 18 पण नॉन विकेट. हरकत नाही, फक्त नाव नाही घेतले तर वाट लागेल ना परत. नाव अजित चव्हाण. व्हॉट अ लवली, काय फ्लो आहे बॅटिंगचा यार. वेट बॅटिंग बाय मिस्टर कॅप्टन अभि जोशी. काय फटके जवळून अगदी बहा त्याच्या छातीच्या जवळून तो फेकतो. बऱ्याच वेळेला थोडासा दूरवरून खेळतो, कनेक्ट करतो शरीरच्या जवळून. वाटा खूपसुरीत यार. दर्शनीय प्रेक्षणीय फटके मारले. 3च्या 3 षटकार त्याच जागेवरती. फाईन स्क्वेअर लेगला कॅप्टनच्या बॅट म्हणून 3 तडाखे. धावसंख्या मात्र सुरक्षित नेतात टीमला 24 ऐरोली कोलीवाडा. 5 ओव्हरची मॅच. दमदार सुरुवात. त्याचा संपूर्ण श्रेय जाईल खास करून कॅप्टनला अभि जोशी. पहिल्या ओव्हरमध्ये तमता निलेश भिलारच्या विरुद्ध 2 षटकार ठोकले आणि अजित चव्हाणला काय स्वागत केलं. थाटामाटामध्ये फेकून दिलं फुल टॉस. चूक झाली आहे. 2022-6चा स्पेल आम्ही अजून विसरलो अगेन्स्ट द घनसोली. 2 ओव्हर फेकले होते अजित चव्हाणने. 15 धावात 5 विकेट. हा पहिला पंचक त्याने मिळवला 2022. ग्रेट यार के कम्प्लिटली बुंदा. हो जशी आम्ही आठवणी काढल्या 2022 तो स्पेल सांगितला अगेन्स्ट द घनसोली. 2 ओव्हर नो मोर दॅन 50 रन 5 विकेट. तसा दरारा निर्माका यॉर्क. व्हॉट अ यॉर्क यार. शहारे आणणारा बेहतरीन बुंदा.
मुंद्याला उत्तर नव्हतं. अभि परतला त्रिफलाजीत बाद होताना वैयक्तिक धावसंख्या 20 वर, टीम होता 24 वर आहे. तेव्हा कॅप्टन माघारी. पहिला झटका, पहिला हादरा, क्रॅकिंग यॉर्कर, बनाना स्विंगिंग यॉर्कर. व्हॉट अ बॉलिंग यार, काय क्रिएट करतोय प्रदीप. जेव्हा अजित चव्हाण होतो पपिंग क्रिकेट, त्याचा अँगल पहा, बॉलिंगचा अँगल जस्ट बराचसा त्याचा तो क्रिएट करतो, विकसित करतो. हा यॉर्कर 100% टाकणार. पहा इन्स्क्रम मध्ये दाखवताना काय यॉर्कर टाकली यार, स्लो मोशन मध्ये ही जादू. ग्रामीण टेनिस वाट लवले हवेमध्ये बनाना यॉर्कर. काय कडक यार, मधली एसटी पहा कशी वाकवली. ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. जेवढं एक्स्ट्रा कव्हरला जसं षटका मारतो तसं यॉर्करला पाहायला मजा येते. वॉट अ यॉर्कर, बनाना यॉर्कर टाकला आणि बेहाल केलं. उत्तर नव्हतं अभि जोशी कॅप्टनकडे. त्रिफला उद्ध्वस्त केल्यानंतर परतला, पण चांगली खेळीचा झाला अंत. 20 वर तो परतला, 24 वर पहिला झटका ऐरोली कोलवाडा. तिसऱ्या फेरीमध्ये आमने सामने. यार्क बेहतरीन यार्क, जोरदार फिंगर गन ऑफ. ओहो माफ करा, कारण मोठी दिसली नव्हती. ओ होता यार. चला आम्ही क्षमा मागितली, अजून काय करणार, कारण आम्हाला वाटलं पगबाद आवडली, परंतु त्यांनी आमच्या समोर नेता ती समोर केली होती, त्यामुळे थोडंसं चुकलं असं वाटलं. परंतु इथे डिक्लेअर इथे करणं महत्वाचं आहे. येस, ते त्याच्यामुळे आम्हाला समजलं नाही. चला सिंगल मिनिट धावसंख्या पुढे जाते 25 वर. हो हो सुपर्ब. कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्टली जरूर मारले होतं पण नेम चुकलाय. सिंगल मिळते. यॉर्कर करण्यात असं चेंडू फसतो आरजे प्रदीपजी विचारे. बऱ्याच वेळेला तो फुलटॉस पडल्यानंतर मग तो सोडत नाही. एक सिंगल जाते, धावसंख्या हलकीशी पुढे जाते 26 वर. चांगली सुरुवात म्हणता येईल. 10 चेंडूचा खेळ झाला समाप्त. तिसऱ्या फेरीमध्ये क्रुशियल मॅच आहे. जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये ती तिसऱ्या फेरी पुढे मॅच असेल. चांगला फटका ऑन ड्राव केले, दुरून शत्रक्षयीन फील करेल. आरामात सिंगल घेतली सिरीनने. सिरीनच्या साथीला आला अनिकेत. पहिला झटका कॅप्टनने एक दमदार सुरुवात करून दिली. 3 षटकार आले होते एकाच सेकंड फॅन दुस स्क्वेअर लेगला. त्याच्यानंतर त्रिफलाचीत बादवताना पहिली विकेट काढली अजित चव्हाणने. ग्रेट बॉलिंग यार, थांबवलं. पहिला षटकार दिला, नंतर विकेट. सिंगल सिंगल सिंगल. नाव लास्ट बॉल इन पॉवर प्ले सेकंड. समोर आहे अनिकेत. टप्पापणा चेंडूला आत आणलं. लाजवाब बॉलिंगची झाली सुरुवात केली होती षटकार खाऊन, नंतरच कमबॅक केलं. नंतर फक्त आणि फक्त धाबा दिल्या 3, म्हणजे 9 धाबा खर्च गेले त्यावरमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल अजित चव्हाण. लाजवाब यॉर्करनं मधली एसटी वाकवताना पहिला हादरा दिला कॅप्टनला बाद करताना अजित चव्हाणने. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 27 धावा, 13.5 धावांच्या सरासरी धावा कुठल्यात. चांगला फायदा घेतला आम्ही म्हणता येईल बॅट्समॅनने. चला अजूनही हे जो यॉर्कर टाकल्यानंतर रिप्ले दाखवतो पहा आमचा यश. लाजवाब स्विंगिंग बनाना यॉर्क. बॅट आणि पायाच्या मध्ये गॅप मधून काढला कडक. तो एंडला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो एंडला बीट करताना लाजवाब यार, कौतुक करतो मेश. ही जादू आहे दाखवताना ग्रामीण टेनिस क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्पीडअप करा मित्रांनो, कारण आज शेवटचा दिवस तब्बल 7 मॅचेस खेळवायचे आहेत. श्रीकृष्ण मित्रमंडळ आपल्या भेटीला आणतो. 58 वर्ष आपल्या लाडक्या खेळाडूला दिलेली अतिशय क्रिकेटच्या माध्यमातून चांगली भेट दिली. स्मृती चषक 2025. आम्ही आभार मानतोय कैलासवासी लक्ष्मण मंगल्या मडवी यांच्या नावाने ज्या पारितोषिक पुरवले गेले अशोकदादा लक्ष्मण मडवी यांच्या माध्यमातून. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक ट्रॉफी, उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट पंचांसाठी त्यांनी ट्रॉफीज आम्हाला पुरवतात. थँक्यू सो मच अशोकदादा लक्ष्मण मडवी. धाकल्या बाबांच्या नावानं त्यांच्या स्मृतीस उजाला देण्यासाठी या पारितोषिक देण्यात आले ट्रॉफीज. तिसरा ओव्हर, पहिला चेंडू ऑफसाइड, ऑफ स्टंप, वाईट, नंतर एक्स्ट्रा धाव मिळते. थँक्यू. हे जर असं असलं ना बरोबर घोषित करताना तर निश्चित आम्हाला परफेक्ट बोलता येतं. जे उदयने केलं, हे चेहरा दाखवून आहे, तुमची बोट कुठे जाते 3 दिसले ना तर मुश्किल आहे. लाजवाब वाईटची मात्र घोषणा केली. वाईटचा इशारा देऊन एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 29 पोहोचली. 29 लास्ट ऑफ द 1 विकेट.
बॅकफूट बघायला जागा बनायला त्याला शॉर्ट आर्म पूल केलं परंतु मिस टायमिंग. शॉर्ट आर्म पूल अनसक्सेसफुल. चेंडू खाली क्षेत्रक्षण येताना झेल टिपल्या प्रणवने आणि अभिलाही मात्र सफलता. वाईट प्लस नंतर एक चांगला चेंडू शॉर्ट आर्मचा चेंडू होता. एनकटर आला टायमिंग करू शकला नाही आणि तिथेच बॅट्समन सिरीन सेट्टी अँड बॅक इन टू द पॅव्हिलियन. आघाडीचे वीर सलामीचे वीर दोन्ही फलंदाज मात्र बाद. पहिला बाद झाला होता कॅप्टन अभि जोशी. 3 षटकाराचं 20 धावांचं योगदान दिलं आणि यावेळी एक चौकाने क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्रायव्हरनं सिरीनने खातं खोललं होतं पण ती जादू जास्त चालली नाही. वैयक्तिक 5वं परतला ऐरोली कोलवाडा टीमला. हा दुसरा हादरा. 2 गडी बाद 29 धावा. मागच्या मॅच मध्ये हे भूषण मडबी मला चांगली माहिती देतोय. मागच्या मॅच मध्ये अभिनय फक्त 5 धावा देत 2 विकेट. हे लाजवाब बॉलिंग का 3 धावा देत एक विकेट. शेवटचं ओट टाकताना घनसोली 11 घनसोली 58 वर्षीय विजय भोईरनं जादू करताना प्लेअर ऑफ द मॅच. जेव्हा घनसोली पोहोचली सुपर 3 मध्ये त्या अगोदरच मॅच प्लेअर ऑफ द मॅच विजय भोईर. बॅकफूट ऑन द टायमिंग फसलाय. झेल सोडणार नाही एवढं मात्र निश्चित. त्याचं बॅलन्स असं सांगतो. वाट कॅच इनफिल्ड मधून आलं 2-3 पावलं बाहेर आणि झेल टिपला. निलेश बिलारे ज्याने पहिलं राहताल न त्याने मात्र आता आणखी एक विकेट लगातारची काढू दिली आणि सांगितलं मित्रा बेस्ट ऑफ लक फॉर द हॅट्रिक. हॅट्रिक साठी शुभेच्छा दिल्या. झेल घेतल्यानंतर निलेश बिलाने ना बॉलर ऑन ना हॅट्रिक. अजूनही हॅट्रिक झाली नाही पण 3 अर्धशतक पाहिले पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅच मध्ये 2 अर्धशतक. जय बालाजी रबाले आकाश was the first man to hold the half century in this series and second on the same match. दुसरी 50 त्याच मॅच मध्ये पलटवार करताना गंगाधर इंगोलेने ठोकलं अर्धशतक. 83 धावांचं ते आव्हान लिहिल्या फेडलं अर्धशतकच्या जोरावर. 2 शतक 2 अर्धशतक पाहिली. नंतर दुसऱ्या दिवशी भावेश नाईक 61 धावा हे 3रं अर्धशतक. त्यानंतर हॅट्रिक अजून बाकी आहे. हॅट्रिकची संधी आली समोर. उंबरठ्यावर आहे बॉलर अभि. मागच्या मध्ये भूषणने नुकतंच माहिती दिली की या अभिनं मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा खर्च केला 2 विकेट मिळाल्या. व्हॉट अ बॉलिंग यार. ही स्पर्धा गाजवण्याच्या दिशेने 05 जर्सी ऑन द हॅट्रिक. अभि ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू खेळण्यासाठी मनोज चमान कुणाल बंटी जोशीच्या साथीला. पण बंटी जोशी आवड झालाय. माफ करा टप्पा पण हॅट्रिक मात्र मिस झाली. टप्पा पडल्यानंतर घेतलेली उचली हार्ड लक म्हणता येईल अभि. तर नवीन फलंदाज आला मनोज चव्हाण अनिकेतला साथ देण्यासाठी. दोन्ही इन्फॉर्म बॅट्समन आहेत. बॉलिंग मार्क वर छोटा नन्नासा जादूगर. ऑफसाइड ऑफला पिचिंग झालं. इट्स अ वाईट स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या मात्र जाते 30 वरती. 3रं प्रगतीपत्र. 5 वरचा हा मॅच 5 वरचा सामना आहे. बरोबर जर मॅच सुटली तर मॅच विल बी सुपर ओव्हर. विकेटच्या पाठीमागे पाहू शकतो रितेश म्हात्रे. अभि येतो. पुढला चेंडू मनोज समोर. पुन्हा एकदा ती दिशा आणि तोच निर्णय दिला उदयने. वाईटचा एक्स्ट्रा धाव आणखी वाढवतो. 31 वर जाऊन ठेवतो ऐरोली कोलवाडा. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं. 3ऱ्या फेरीमध्ये आपसात 24 संघ स्पर्धेत उतरलेत. येस मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. जिंकल्याना सुपर 3 मध्ये दुसरा टीम आपल्याला घनसोली 11 घनसोलीच्या नंतर मात्र पाहायला मिळेल. काय फटका परफेक्टली टायमिंग. व्हॉट अ कनेक्शन ऑफ द बॅट. सुपरली ओव्हर द मिड विकेट इट्स मॅक्सिमम आउट ऑफ द बाउंचर अँड 6 आला. लाजवाब कनेक्शन झाला. टप्पा मला चेंडूला आत आणलं अभिने. थोडस वेट केली आणि वाट लावून गेला. व्हॉट अ शॉट यार. बॅट म्हणून बरसताना मनोज चव्हाणच्या चेहऱ्यान साने ताबडतोब मुसंडी मारते. स्कोर पोहोचते 37 वर. 37 फॉर 3 विकेट लॉस्ट. 2.4 चेंडूची समाप्ती. 6 ओव्हरचा सामना. 6च्या जे 5 ओव्हरचा आहे. 1 ओव्हर कमी करण्यात आले वेळेच्या अभावे. 2 चेंडू मात्र अजून शिल्लक आहे. बॉलिंग टाकताना अभि चांगली गोलंदाजी. लगातार 2 झटके दिले ते वाईट नंतर परंतु हॅट्रिक घेऊ शकला नाही. चेंडू गेला डॉट. सुपर बॉलिंग. बॅट अगोदर मात्र ओपन केली होती. चेंडू त्याच्यानंतर टायमिंग चुकलं. अजूनही
पाहिलं तर ओर ना 1 to go. बॅट्समन आउट. कॉट बिहाइंड द स्टंप. 3 विकेट. काय बॉलिंग टाकली यार. वाईट नंतर लगातार 2 झटके दिले, 2 विकेट. कमालीचे गोलंदाज. एक षटकार जरूर काढला पण विकेटही काढली. विकेट काढता काढता दबाव वाढला ओरले अभिने या षटकामध्ये. धावसंख्या पाहिल्या तर 37 वर आणखी एक विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद होतोय मनोज चव्हाण, ज्याने षटकार मारून थोडंसं दहशत निर्माण केली होती पण लगेचच मात्र त्याला मजबूर केलं बॅटची छेडछाड करण्यासाठी. येस 10 धाबा आतापर्यंत चांगली. भूषण मला माहिती आहे 10 धाबा खर्च केले, 3 झटकेही दिलेत. 4 गडी बाद आपण नव्हताना पाहिलं. पहिला अभि, त्याच्यात सिरीन, कुणाल आणि नुकताच मनोज चव्हाण. आता सोहम जोशी. सूर्यवंशी रेकआउट आहे सूर्यवंशीचा. 27 धाबा तब्बल चुकलेले होते 58ची आवश्यकता असताना आणि तेव्हा मॅच मात्र बरोबरी झाली होती. काय मॅच होता यार, सुपर मॅच. परंतु त्यात पायाला लागल्यानंतर मात्र इथे एक सिंगल मिळते, परंतु बॅट आणि पायाला लागलं. सोमच्या खात्यात खाता कोतान सिंगल जोडली झाली. ओव्हरची झाली इथे तिसऱ्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा तब्बल, 4 गडी बाद. खूप इम्पॉर्टंट हा मॅच आहे. जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाणारा घनसोली 11 नंतर दुसरा टीम आपल्याला पाहायला मिळेल. लाजेवा स्पर्धा आपल्या भेटीला. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित, वर्ष 58. रोख रुपये 1 लाख. त्याचबरोबर ही होंडा हिरो कंपनीची लाजवाब ही बाईक आदरणीय बंडोजी केणी याच्या माध्यमातून 1 लाखावर ही विजेता टीमला बाईक देण्यात येईल. नंतर 50,000 द्वितीय, दुसऱ्या क्रमांकाची रोख रुपये 50,000. त्याचबरोबर अशोकदादा लक्ष्मण मडवी यांच्या माध्यमातून कैलासवासी लक्ष्मण मंगल्या मडवी आमच्या दागले बाबांच्या नावानं या पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर ची ट्रॉफी. त्याचबरोबर सन्मानित करताना अंपायरला आणि समालोचना त्यांच्यासाठी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरवल्या. थँक्यू सो मच अशोकदादा लक्ष्मण मडवी. त्याचबरोबर परीक्षित अभिमन्यू मडवी यांच्या माध्यमातून मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट बॅटर, सामनावीर जो दिला जातो प्रत्येक मॅचसाठी ते पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले. परीक्षित अभिमन्यू मडवी यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्री आई कैलासवासी अलका अभिमन्यू मडवी यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज त्यांच्या मार्फत पुरवण्यात आल्या. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. 2 वेळेला 5-5 विकेट कारनामा केले. पहिल्या दिवशी गंगाधर इंगोलेने 2 ओव्हर हाताळताना फक्त 16 धावा दिल्या पहिल्याच मॅच मध्ये. अर्धशतकाच्या बरोबर या पंचक म्हणजे डबल धमाका त्यांनी लावून दिला. नंतर काल पाहिलं शशांक साई सागर ऐरोलीच्या या गोलंदाजीची किमया केली. 2 ओव्हर टाकताना त्याने फक्त 9 धावा दिल्या आणि 5 विकेट प्राप्त करताना पंचक मारला. असे 2 बॉलरने आतापर्यंत पंचक मारलेत, 5 विकेट घेण्याचा कारनामा केले. आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते यॉर्कर किंग अजित चव्हाण. पहिल्या मॅचचा हिरो आहे. 2 ओव्हर टाकताना 4 धावा फक्त खर्च केले होत्या याच अजित चव्हाणने पहिली मॅच जिंकून देताना प्लेअर ऑफ द मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करताना 1 विकेटही प्राप्त केले. पावपाचे दुसरं ओव्हर होतं. आता टीमचं आहे 4थं आणि तो असेल त्याचा असेल कोट्यातील हा शेवटचं म्हणजे दुसरा ओव्हर. 4 ओव्हरचा खेळाला मात्र सुरुवात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 वर 4 सद्यस्थिती आहे. लाजवाब क्रिकेट 58 वर्ष भेटीला आणताना लाजवाब आयोजन श्रीकृष्ण मित्र मंडळ. हा बॉल का फटका यार, लेफ्ट ऑफ लॉप केला, लॉंग ऑफच्या वरून आला एक लांब लचक षटकार, सिक्सर. लाजवाब स्ट्रोक. सोहम सूर्यवंशीच्या बॅट म्हणून दर्जा लपटेट लॉंग ऑफच्या वरून आणखी एक दर्जादार. ओ बाय गोइंग इज गॉन. व्हॉट अ शॉट, बॅक टू बॅक 2 धमाके. व्हॉट अ बॅटिंग. काय दर्जेदार फटकेबाजी. यॉर्कर किंगला यॉर्कर विसरायला लावला. अपॉली द्यायला मात्र त्याने भाग पाडलं. दोन्ही बॉल फसलेत यॉर्कर किंगचे. अजित चव्हाणच्या त्याच्यावर खरपूस समाचार करताना उडवले. एक्झॅक्टली एक लॉंग ऑफच्या वरून. दुसरा होता सेकंड वॉज एक्सलेन वाईट इज लॉंग ऑफ.
2 चेंडू 2 षटकार. काल कमाल केली होती राहुल चौधरीने. 5 मध्ये 5 षटकार. 6वा चेंडू तो षटकार मारू शकला असता साई सागरच्या विरुद्ध, पण त्याने ठोकला नाही जाणेपर्यंत. त्याला माहित होतं का नवतरुण गोलंदाज आहे, त्याची कारकिर्दी लवकरच का संपवावी, त्यासाठी इझिली बॉस त्याने टॅप करताना सिंगल काढली. आम्ही तारीफ करतो जय मल्हार चोलेगावचा राहुल चौधरीची. जाणीवपूर्वक 6वा षटकार ठोकला ना त्याने काल. ग्रेट. राईट आर्म द विकेट. 2 षटकार. ओ माय गॉड, होलीने 3रा षटकार आला रे आला, घेऊन गेला, काऊन मिळून गेला साधावा. बॅट्समनचं नाव आहे सोहम सूर्यवंशी. सोहम सूर्यवंशी, व्हॉट अ कडक बॅटिंग यार. 6 मध्ये 6 बाबू कांबळे, 6 मध्ये 6 मनोज सिंग याच टीम मध्ये खेळताना कॅप्टन आहे. आता 3 मध्ये 3 आले. काल राहुल चौधरीने 5 मध्ये 5. 6वा जाणून षटकार ठोकला नाही. हे असे असतात, ते हॉनर करतात नवतरुणचे. त्याच्या कारकिर्दी बर्बाद करायला आपलं 6 मध्ये 6 ठरवू नये म्हणून जाणीवपूर्वक त्याने 6वा षटकार ठोकला नाही. आता 3 मध्ये 3 मारले. याची सोहनची मनस्थिती काय असेल ते जाऊया पहा. 4 मध्ये 4 मारेल काय. ओ अलाउन द कार्पेट संधी होती. अलाउन द कार्पेट चुंबन गेलो होता कावकोच्या ठिकाणी. चांगले क्षेत्रक्षण पाहायला पण सिंगल मिळाली. 3 लगातार षटकारात सिंगल आली. काय बॅटिंग केली यार. जिथे मुश्किलीने 50-55 पण आता 57. आता स्वप्न मात्र निश्चित दिसू लागलेत 70-75ची ऐरोली कोलोडा टीमला. कारण धाबा बनल्या 57. 4थं ओव्हर चालू, अजून 8 चेंडूचा खेळ बाकी. बॉलर बॅक टू द ऑन ड्राईव्ह केलं. तिथे पंकज पाटील येईल, फील करेल. फक्त सिंगल मात्र अर्जित करताना अनिकेत सिंगल. अनिकेतचा खेळ थोडासा थंडावला. त्याने पाहिले सोहन आहे तो तगड्या स्थितीमध्ये. त्याने हमला बोलल्या, चला करायचं ते त्याला करू द्या. कुठून तरी धावा आल्या त्या संघासाठी हितकारक असतील. चांगली सोच आहे अनिकेतची. तो थोडेच तोड फटकेबाजी करू शकतो. पण आणि त्याने पाहिले सोहन दॅट इज अ लवली मूड मध्ये असताना त्याला संधी देऊया. येस, त्याला संधी का देऊ नये यासाठी त्याला सिंगल काढून दिली अनिकेतने. कसा त्याचा जो हेतू होता पूर्ण करताना. व्हॉट अ शॉट यार. यार्कर किंगचे बेहाल केले. हो माय गॉड. ज्याने 10 धावा फक्त पहिल्या ओव्हर मध्ये दिले होते. 9 धावा, 1 विकेट. त्याच्या विरोधात किती हमला बोल. तब्बल 4 षटकार ठोकले. व्हॉट अ बॅटिंग. कडक बॅटिंग. सुपर बॅटिंग बाय सोहम सूर्यवंशी. द मॅच सोहम सूर्यवंशी. हा रेकॉर्ड आहे त्याच्या खेळपट्टीवर. 28 ठोकल्यात जेव्हा 27 ठोकल्या जेव्हा 28 धावांची तेव्हा बरोबर केली होती. जय भवानी मित्रमंडळ सीझन 26 26च्या पर्वामध्ये याच वर्षी त्याने कमाल केली आहे. आता कमाल केली. यॉर्कर किंगला त्याने टप्पा विसरायला भाग पडला. एवढा तुटून पडला होता, एवढा आक्रमक मूड मध्ये होता. 64 धावा. 4 ओव्हरची झाली समाप्ती. 26 धावा तब्बल चोपल्या. खूप धावा दिल्यात, पण याच्यापेक्षा इतर बॉलरनी भरपूर धावा दिल्यात. अगेन्स्ट द धारावे जेव्हा 121 तब्बल धावा, 61 धावा, अर्धशतक 22 आणि त्यामध्ये बरीच गोलंदाजी आपण पाहिली. काही याच प्रकारे धावा मात्र कुठलेल्या होत्या. 4 ओव्हरची झाली समाप्ती. 64-4. चांगल्या स्थितीमध्ये शेवटचं ओट टाकण्याचे लेफ्ट हँड राऊंड द विकेट रवी पाटील. चांगला गोलंदाज, धूर्त गोलंदाज आहे, चालाकी करणारा गोलंदाज आहे. टप्पा 1 ठिकाणी कधीच टाकणार आहे. आता आत्ताचा इतिहास आहे गोलंदाजाच्या बाबतीत. रवी पाटील कम्सिंग बॉल ऑन द लास्ट ओव्हर फ्रॉम GR तुर्बे. गजानन रामतनु तुर्बेकडून शेवटचं ओटाने हे त्याचा संकेत आहे पहा. म्हणून चतुर बॉलर त्यासाठी म्हटलं. पहिला चेंडू विकेट टेकर बॉल. बॅकफूट वर जाताना पण चेंडू वळवला होता, मजबूर केलं. नो एक्स्ट्रा रन. विकेटच्या पाठी बाद होताना बॅटर अनिकेत बाद. अर्धा संघ तंबूच्या दिशेला रवाना. 5 गडी बाद. आता 64. तुफान 11 कोलसे या टीमने ही 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा विचार केला.
अजूनही धारावे विपक्ष उत्कर्ष दिवा ही मॅच अजून एक बाकी आहे. एक मॅच जिंकलेले आहेत धारावे उत्कर्ष. त्यांची मॅच याच्यानंतर होईल. ती मॅच अजून बाकी आहे. पण तुफान 11 कोलशेतनं 2 मॅचेस जिंकल्यात. चांगली बॅटिंग करताना पण त्यानं पाहिलं. So the Pratikesh, that is a lovely captaincy and good batting on Tufan 11 Kolshet. शेवटचा ओव्हर पहिलीच बॉल मध्ये विकेट प्राप्त केली. चांगली सुरुवात करून देते टीमसाठी रवी. नवीन फलंदाज येस अडव्या बाट्याने टप्पा घेईल उचली घेईल परंतु अडवेल का डेबीने अडवला. गुड फिल्डिंग इज देअर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 2 धाव मात्र रोखू शकला नाही. लाजबाब फिल्डिंग 2 धावा आल्या आल्या करिश्मा दाखवला हितेश कोटकर. खऱ्या अर्थाने पहिली मॅच जिंकून देणारा हा बॅटर आहे. बंटीच्या बरोबर ते 6 षटकार आल्यानंतर कदाचित पहिलीच मॅच मधून बाहेर जाणार होता. पण मॅच बनवली बंटी जोशी, कुणाल जोशीने आणि हितेशने. पहिले बंटीने 2 नंतर ओलीने 4 षटकार. हितेशने मारताना तो मॅच मात्र घेऊन गेला होता आपल्या मॅच आपल्या टीमसाठी. सिंगल घेते 67 बनल्यात. 4 चेंडूचा खेळ अजून बाकी. रवीच्या उपक्ष संकट मोचक हा बॅटर आहे, खेळाडू आहे. जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा विकेट काढून देतो ऐरिली कोळीवाडाला. चला कॅमेरा चेक करा असं सांगितलं जातं ऑनफिल्ड अंपायर कडून. आता मागणी केली तर पहा थर्ड अंपायर. बघ आता काय ना चौका नाहीये. परीक्षित मडवी आणि विजय मडवी जिथे कुठे असाल तुम्ही कृपया करून व्यासपीठावर या. परीक्षित मडवी आणि विजय मडवी. चला 2 धावा. काय फिल्डिंग केल्या. दर्जा वाढवणार फिल्डिंग जे आर तुर्बेकडून. 2 धावा अर्जित केल्या जातील. दोन्ही धावसंख्या पुढे जाते 66 वर 66. शेवटचा ओव्हर हाताळताना टाकताना रवी पाटील एक्सप्रेसमॅन बॉलर. पुन्हा एकदा शॉनोजन बॅकफुटवर जाताना आडव्या बॅटने ते आउटफील्ड थोडस मात्र तिथे आउटफील्ड खराब असल्या कारणाने जरा भंबेरी उडते क्षेत्ररक्षकांची. 2 वेळा तसं झालं. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडू खेळण्यासाठी ज्याने ओळीने 4 षटकार खेचलेत तो डेंजरस मॅन सोहन सूर्यवंशी. ओळीने 3 षटकार नंतर सिंगल आणि पुन्हा एकदा ब्लास्ट. रवीच्या विरोधात काय करेल सहन. वळवला स्क्वेअर लेगला दिशा दिली. किती तेज तरार बंदुकीने जशी गोळी सुटावी तसा तेज तराच्या चेंडूला मात्र पार केलं स्क्वेअर लेगला क्लिअर करताना. व्हॉट अ शॉट. 4 रन. 4ने आणखीन धावसंख्या पुढे जाते 71 वर. 2 चेंडूचा खेळ इथून बाकी. 2 बॉल टू गो. फर्स्ट इनिंग संपण्यासाठी. 2 मॅचेस जिंकल्या. तिसऱ्या फेरीत जिंकेल तो सुपर 3 मध्ये मान सन्मानाने जाईल. पहिला घनसोळी 11 घनसोळी 30 धावसंख्या होतो सोहन सूर्यवंशी. लाजबाब बॉल. चेंडूला टर्न केलं. चेंडूला फिरवला. कटर बॉल. मनोमंड चतुर आहे. चला काय एक्सपिरियन्स आहे गोलंदाजाकडे. आम्ही पाहिले 2018 स्वर्गीय आनंद दिघे चषक खुल्या गटातला अंतिम फेऱ्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच फायनलचा. Away from the body, what a shot, what a magnificent lofted extra cover. चरण, what a shot. षटकार क्रमांक बॅट मधून आला 5वा. 5 षटकार 1 चौकार. अबी गेल्यानंतर सिरीन गेल्या, अनिकेत गेल्या, कुणाल बंटी गेल्यानंतर मनोज गेल्यानंतर सावरलं. 6व्या क्रमांकावर येताना ऐरोली कोळीवाडा टीमला सोहन सूर्यवंशीने तब्बल धावा केल्या. 9 चेंडू मध्ये 36 धावा. वेल डन सन. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बॅटिंग. 9 चेंडू 36 धावा. ताबडतोब खेळी.
चला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर द्यायचा मी विसरलो होतो. JR तुर्बेचा अभि मागच्या मॅचचा हिरो सामनावीर, ज्याने 5 धावा खर्च 2 विकेट प्राप्त केल्यात. बॉलरचा बॉल आला. मी खरोखरच दाद देईन कोर कमिटी, कारण बॉलरला बॉल देताना कुठेतरी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान केला जातोय. बरेचशा बॉलरने मॅन ऑफ द मॅच घेतले, त्यापैकी अभि मात्र घेऊन जातो मॅन ऑफ द मॅच. वेल डन अभि. मागचा मॅच ऐरोली गावदेवी ऐरोच्या विरुद्धमध्ये का भेदक मारा टाकताना त्याने गोलंदाजी केली आणि त्याला ठरवलं प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय शांतारामजी मडवी यांच्या शुभास्ते प्रदान केला. वेल डन अभि. 78 टू विन. 77 झाल्यात. 78 धावांचा 5 ओव्हरचा सामना आणि लक्ष उभा आहे गजानन रामतनू तुर्बेकडे. बरोबर 78. ते पेलण्याची क्षमता राखू शकतो, कारण त्यांच्याकडे बेस्ट बॅटिंग ऑर्डर आहे. स्वतः रितेशच्या बरोबर पंकज रवी, असे किती समीर वारंगे जर टप्पा अजूनही पाहायला गेलं तर मनोज सिंग सिक्सर किंग, असे 5 प्रमुख जे बॅटर होत्याचं नव्हतं करू शकतात. पण सुशील यादव का खेळत नाहीये हा प्रश्न मात्र निश्चित दुखापत असल्याकारणे कदाचित मात्र तो या मॅच मध्ये सामन्यामध्ये खेळू शकला नाही. चांगला बॅटर आहे सुशील यादव. 78 लक्ष आणि 78 लक्षात पिछा करण्यासाठी त्याचा पाठलाग करण्यासाठी रितेश सुमेत पंकज पाटील ही जोडी नावाजलेली जोडी आहे. गजानन एक रामतनू एक गजानन. कारण पंकजचा विचार रामतनू कडून बराचसा क्रिकेट खेळलाय, तर रितेश खेळतो गजानन. असं कॉम्बिनेशन मध्ये ताकद. आणि आरजे प्रदीपजी विचारे सम्राट प्रदीपजी विचारने सांगितलं की जेव्हा 2 टीम येतात तर ताकद वाढते. डेफिनेटली 100% खरा. ताकद वाढतात जेव्हा 2 टीम येऊन एकत्र खेळतात. 78 मजा येईल मॅचला. 5 ओव्हरचा सामना. 15-5-75 15.6 दंड रिक्वायर्ड टू पर ओव्हर. मॅच जिंकण्यासाठी 15.6 कडक मजा येईल. 2 ओव्हर कसे टाकतील याच्यावर बरंचसं निर्भर असेल. त्याच्यावर निर्धारित राहील बाकीचं भवितव्य, कुठून कसे स्टार्ट मिळवले, कसं डावपेच राहावं, कसं गेम प्लॅन करावे. पण 2 ओव्हर निश्चित सांगतील बॅटर आणि फिल्डिंग करणाऱ्या. रिस्ट्रिक्शनचा फायदा कसं उठवू शकतात बॅटर, किंवा त्या उठवू शकणाऱ्या बॅट्समॅनला कसं रोखू शकतो हा ऐरोली कोणाचा हा तोफखाना, याच्यावर सर्व निभे चाहूया आणि पाहूया. 58 वर्ष आपल्या बेटेला घेऊन येतो श्रीकृष्ण मित्र मंडळ आपल्या लाडक्या कलोडीसाठी दिलेली क्रिकेटच्या माध्यमातून एक लाजवाब भेट. दिलीप स्मृती चषक 2025 हा कशमकश जिंकेल तो दुसरा टीम मात्र जाऊन मिळेल सुपर 3 मध्ये. काल गेलाय घनसोळी जय मल्हार चोळेगाव या टीमला हरवताना आपलं नाव कोरलं सुपर 3 मध्ये पहिला जाण्याचा. आज या मॅच मधून दुसरा टीम सुपर 3 मध्ये पोहोचताना दिसेल. अजून एक टीम अजून बाकी क्लिअर होईल, पण उर्वरित सामने अजून बाकी आहे. जस्ट टू द प्ले. सेकंड इनिंगला होते सुरुवात. गोलंदाजा भार हरी ओम राईट आर्म मोर द विकेट. पहिला चेंडू फसलाय. ओ सॉफ्ट डिसमिसल. गोल्डन डकचा शिकार. मोठा आद्रा. पंकज परतलाय. शॉर्ट टर्म चेंडू अब्द ऑन द खेळण्याचा प्रयत्न. मॅचची उपरी किनारा. टायमिंग फसलं. शॉर्ट स्क्वेअर ऑफ द पॉइंटला झेल टिपला. सिरीन शेट्टी टेक द कॅच. एंड ऑफ द व्हेरी अर्ली इनिंग बाय पंकज परतलाय. पहिला आद्रा. JR तुर्बे 0-1. आता येतो त्याच्या जागी त्याचा बंधू रवी. पंकज एक भाव अपेक्षी. दुसरा करामत करू शकतोय. रेकॉर्ड आहे 11 चेंडू 11 षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये 6 चेंडू 6. दुसऱ्या ओव्हर मध्ये ओलीने जसं स्ट्राईक सिंगल मिळाले 5च्या 5. आतापर्यंतचा एक रेकॉर्ड रवी पाटीलच्या. अजूनही आम्हाला इनिंग आठवते. माशीगाव ती नाईट टुर्नामेंट 1 चेंडू 6.
हो हो अगेन्स्ट द कुक्षेत वाट अ रिव्हर्स स्वीप रात्रीमध्ये काजवाना पार करणार रिव्हर्स स्वीप व्हॉट अ शॉट यार आदरणीय बुधाजी भोईर चषक अजूनही आम्ही आठवतोय त्यामध्ये तो अगेन्स्ट द फायनल कित्येक मनामध्ये तो कोरून रावल्याचा षटकार उजव्या हाताने डाव्या हाताने रिव्हर्स स्वीप आणि फेकून दिलं सरळ वाईडी स्क्वेअर लेगला करामित बॅट्समन आहे काही करू शकतो 0-1 पण त्या खाईतून काढण्याची क्षमता राखतो रवी पाटील व्हेरी डेंजरस जेव्हा जम बसतो ना तेव्हा घाम फोडतो प्रतिस्पर्धेच्या बॉलरला नाव फेसिंग जसा बंदूक गेला भाऊवाला रवी त्याच्या जागी अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाले मागणी केली होती बट अंपायर से इस प्लेयर इज फेअर डिलिव्हरी विकेट डॉट पॉइंट कबर पॉइंट आहे सिली मिड ऑफ आहे पहिलं ओव्हर टाकताना हरिओम विकेट टकर बॉलर पहिल्या चेंडू सफलता सो गोलावला चेंडू मिड विकेटचा तैनात आहे प्रोटेक्शन करताना फील करेल मिड विकेटच्या ठिकाणी सिंगल घेतली आहे पण थांबवलं का पंकज सारखा मोठा फलंदाज बाद झालाय त्याच्यानंतर दुसरी रनआउटची विकेट गेली तर पनवती सोडू आपल्या टीमसाठी ते होताना पाहायला मजा येणार नाही म्हणून रितेशने थांबवलं रवीला सिंगल घेतल्यानंतर खाता खोललं जातं बॅट्समनचं खाता खोलून देतो टीमचं 1-1 चांगली गोलंदाजी प्रेशर बनवले हरिओने पहिल्याच ओव्हरमध्ये ऐरोली कोलेवाडा टीम कडून टाकताना पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर 3 चेंडू अवघी 1 आणि त्यातून घेतलेला पहिलाच हादरा देताना पंकजला बाद सुपर बॉलिंग प्रभावी गोलंदाजी समोर आता रितेश अपसाइड ऑफ स्टंप स्पेअर डिलिव्हरी ऑफसाइड ऑफ स्टंप 4 चेंडूचा खेळ समाप्त 1 गडी बाद 1 हरिओन कमजिंग बोन तो रितेश सर स्वेल लेगला तर नाहीत केले बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ केलेलं आहे इट्स वाईट एक्स्ट्रा धाव मिळेल 5वा चेंडू अखेरकार मध्ये एक्स्ट्रा घोषित केलं जातं अंपायरने धावसंख्या 2 या ओव्हरमध्ये आला पहिला नकारात्मक विकेट घेऊन सुरुवात केली हरिओमने P1चं पहिलं ओव्हर हाताळताना ऐरोली कोलिवाडचं जिंकण्यासाठी 78 बनवायचे आहे जी आर तुर्बे 5 ओव्हरचा मॅच ओ चान्स फॉर द कॅच इट्स इज अनदर विकेट व्हॉट अ बॉलिंग चीपली बॅक जसा पंकज तसा त्याचा सलामीला आल्यासाठी रितेश परततोय दुसरा हादरा अवघी धावसंख्या 2 वर 2 दयनीय अवस्था काय पॉवर प्ले हाताळतोय हरी ओम बॉलर सोहान ज्याने बॅटिंग करता 9 चेंडू 36 धावा बनवल्या आता कॅच घेतलाय बॅटिंग करता करता फिल्डिंग अतिशय महत्व काही करू शकला नाही पंकज काही होताना दिसला नाही रितेशच्या बॅट मधून दोन्ही बलंदाज 0वर 1 वाईट 1 रवीने खाता खोलता 2 वर 2 5 चेंडूचा पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मधला खेळ समाप्त एकदम संकटाचे बादल जी आर तुर्बेच्या अवतीभोवती ते बादलांना हटवण्याचं काम करावं लागेल समीर जो आला इन ॲट क्रमांक 4 वर समीर वारंगे करा परिस्थिती गजानन रामतनु तुर्बे बनाम ऐरोलीकडे पहिल्या 5 ओव्हरमध्ये खेळताना धावा जवळल्या 77-78 लक्षात पिछा करताना एकदम दयनीय अवस्थेमध्ये जातोय 2 वर 2 2 वर 2 चेंडूसाठी मागणी केली चेंडू मध्ये थोडासा बदल झालाय असं निर्देशनच आणून दिलं दोन्ही बॅटरने त्यासाठी नितीन जाते मैदानाच्या आत नेमकी चेंडूचा काय प्रकार आकार कसा बदललाय त्याला कुठे छेडछाड केली काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आरजे प्रदेश होताना दिसतोय बरंचसं बॅटला नखाने कुरतोडता कधी कधी वॉलपेपर बऱ्याचशा गोष्टी असतात त्यासाठी वॉर्नराने स्मिथला क्रिकेट पासून मोठा दंड दिला होता कारण मूव होतो असं म्हणतात जरा घासला का तो त्या ठिकाणी घासलेल्या ठिकाणचा चेंडू जास्त मूव होतो जॉन लिव्हर इंग्लंडचा बॉलर वॅसलिन ते वितरण खूप बरेच वर्ष गाजले होतं आरजे येस हे सचिनला कारण कॅमेरे एवढे चतुर असतात ना आता चॅम्पियन्स ट्रॉफीत तब्बल 36 कॅमेरे
आणि आपला बिचार ग्रामीण टेन्शन कसं तरी एक यामध्ये प्रत्यक्ष टीमला बघतो पण तारीफ करतो मी ग्रामीण लाजबाब फ्लो मध्ये नाईसली ओ बॅड लक आधी धावा कमी आणि कसा अडथळा पा सदैव लागतं क्रिकेटला कमीत कमी 5% ते 5% निश्चित लक नको सुदैव नव्हतं चेंडू वाढला फक्त 3 धावा करता का ओट टाकले लाजबाब इम्प्रेसिव्ह गोलंदाजी टाकली होरोमने पहिलाच ओव्हर पॉवर प्लेचा टाकताना एरोली कोहली 2 झटके दिले आणि अवघ्या 3 धावा वाट कडक बॉलिंग यार येणारा 4 ओव्हरचा खेळ म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 मध्ये तब्बल 75 धावा लक्ष कठीण आहे अशक्य नाही 75 18:30च्या आसपास आता 18:72 जी होती 15.60 ते वाढवून दिली प्रेशर टाकलं अवघ्या 3 धावा तो अलेक आता आस्किंग रनचा वाढला जातोय प्रेशर जास्त वाढला जाईल कारण 18:30च्या घरामध्ये आता मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे जवळजवळ 75चे जी आर तुर्बे मनोज चव्हाण विशेष छाप सोडू शकला नाही बॅटिंग बंद करामत करू शकतो ऑलराऊंडर तर हेच काम असतं एक मध्यंतर पूर्वीचा रोल जरी खराब झाला पण संधी असते बॉलिंग करताना मध्यंतर नंतर रोल हिट करू शकतो पिक्चर अर्थातच मॅच म्हणून तो बॅलन्स करणारा ऑलराऊंडरला खूप राशीमध्ये IPL मध्ये आपण पाहिले किती राशी देऊन रक्कम देऊन खरेदी केले जातं फटका चांगला आहे बरोबर कनेक्ट झाले काही वडून उडवला आता शो मात्र आता माझा दाखवतो हा फक्त जस्ट झलक आहे रवी पाटीलजी पहिला षटकार आला धावसंख्या मात्र 3-9 वर अपोलो गेट वॉट अ लॉफ्टेड ओव्हर द काऊ कॉर्नर इट्स अ मॅग्निफिसंट एक्सलेंट स्ट्रोक बाय रवी पाटील चेरन जी आर पोचते 9 वर बनवायच्या 78 2 गडी तर गेलेत पंकज गेला रितेश गेला आता मैदान रवीच्या साथीला समीर वारांगे नॉन स्ट्राइक एंड बॉलिंग मार्क पर दुसरं पॉवर प्ले टाकण्यासाठी आपलं पहिलं फेकताना मनोज स्वागत केलं रवीने मनोजचं षटकार टोकून एक फाईन स्लिप खडी केली पॉइंट कड आहे पॉइंट कव्हर आहे शॉट एक्स्ट्रा कव्हर ओ माय गॉड हो हातून सटकले पण मारण्याचा प्रयत्न अजून इथे चेंडू पहा अजून चर्चेमध्ये आहेत ट्रॅव्हल चॅपल ग्रेग चॅपल एन चॅपल कॉमेंट्री 1986 वॉट अ मॅच अंडरआर्म बॉल खूप क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये तेव्हा तर खास दुश्मनी आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड राईट आर्म ओव्हर द विकेट अपी शॉट ओ माय गॉड टायमिंग ओ हो बाला सूर्यकांत मडवी कॅट ड्रॉप लॉलीपॉप जाईल हसान सोप्पा मागणं पडेल डेंजरस आहे रेकॉर्ड खूप आहेत नावी रेकॉर्ड असलेला दरारा निर्माण करतो ओलीने 11 षटकार मी सांगितलं नावी आहेत त्याच्या तो तिरफा ठिकाणी मानलेला शेवटचा फायनलचा षटकार रिव्हर्स स्विच मैदानामध्ये धुमाकूळ घालू शकतो धूम मचवतो रवी पाटील जे सोडला रवी इथं बॉलर बॅक टू ड्राइव्ह करून फॉलो थ्रू फिल्डिंग करण्याचा जरूर चांगला प्रयत्न धाव मात्र मिळत नाही पुन्हा जातो बॉलिंग मार्क पर 3 चेंडूच्या ती समाप्ती मनोज चव्हाण बॉलिंग मार्क पर पॉवर प्लेच्या दुसऱ्यावर 9 चेंडूची मात्र समाप्ती फक्त 10 बनवायच्या 78 78 शॉर्ट स्क्वेअर लेग शॉट बॅकपट मिड विकेट सिली मिड डाऊन क्लास शॉट क्रिकेटचा दर्जेदार स्ट्रोक वाट अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या रन मादक सौंदर्य ही खूबसूरती जडलेली फटक्यामध्ये त्याला बाहेर काढलं आणि या सौंदर्याला दाखवलं आमच्या प्रेक्षकांना सर्च स्वागत आहे प्रेक्षकांना लाडके प्रेक्षक ते अतिशय महत्वपूर्ण असतं नजारा वेगळा असतो जेव्हा प्रेक्षकांच्या समोर असे फटके पेशकश करतो बॅट्समन गुड शॉट बाय समीर वारांगे चरण 14 धावा 2 गडी बाद बॅकफुट वर आहे थोडा पण फ्रंटफुट वर येण्यासाठी 2-4 मोठे फटके आले तर मॅच रंगात रोमांच उभा करेल चौकारदार आलाय पहा चौकार अवे फ्रॉम द बॉडी दूर आहे कॅच घेईल का कॅच टिपणं मुश्किल टप्पा घेईल चिरून पाडून फरार चरण लगातार 2 चौकार मॅग्निफिसंट स्ट्रोक यार पीच पर्यंत पोहोचत कसं झोकून दिलं यार झोकून दिलं ओढची झाली अजून 1 चेंडू बाकी उदय 1 चेंडूचा खेळ 11 चेंडूचा खेळ मात्र संपला आता मात्र थोडस रोनक आणली थोडीशी जान फुकली 18 धाबा 2 गडी बाद बनवायच्या 78 लक्ष 5 ओव्हरचा मॅच जिंकेल तर दुसऱ्या पादांवरती सुपर 3 मध्ये पोहोचणारा
कमीत कमी 25-50, जास्तीत जास्त एक बाईक बंडूची क्लिनिंगच्या माध्यमातून विजेता संघ डू ऑर डाय पुढे सरसावले. बॅटची कडा जरूर होती. ओ माय गॉड, ड्रॉप द कॅच. ओहो, ओव्हरची झाली दुसरे समाज. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 78 धावसंख्याचा पिछा करताना पाठलाग करताना गजानन रामतोन तुर्बे 2 गडी बाद. धावसंख्या 18. आता 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 मध्ये 60. लक्ष्य तर खूप कठीण आहे. 20 धावांच्या सरासरीने तब्बल 60 धावा चोपाव्या लागतील. लक्ष्य कठीण आहे. खेळपट्टी टणक आहे. जिथून आपण बरोबर खेळपट्टीचा क्रीजचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर पाहिलं तर टणक खपवून तो पुढे जाऊन मारू शकता. बॅकपून पंच करू शकता. काही सर्व देण्याचा प्रयत्न केले खेळपट्टीने आणि त्याचे विशेष मात्र आभार मानतो आम्ही मास्टर माइंड आणि संपूर्ण श्रीकृष्ण मित्रमंडळ. त्या मास्टर माइंडच्या डोक्याच्या एक तर्क करताना वितर्क खेळपट्टी बनवले. सुपर. त्या खेळपट्टीवर दादागिरी अजूनही चालू शकते. आता 18 मध्ये 60 धावा, जी सरासरी 16.30 होती पहिल्या चेंडूपासून, ती आता पोहोचते 20च्या घरात. 3 ओव्हरचा खेळ बाकी. 60 धावा तब्बल. समोर रवी आणि गोलंदाजा बाहेर घेऊन येते. ऐरोली कोल्हाने आपलं दुसरं टाकण्यासाठी हरिओम 3 धावा 2 नक्के दिले. सुरोंग लावण्याचा काम केला होता पहिल्याच मध्ये. तोच बॉलरला विश्वास ठेवताना आक्रमणावर मनोज चव्हाण. हरिओम सुपर बॉलिंग. दॅट इज अ एक्सलेंट डिलिव्हरी. ऑप्शनला टप्पा मिळून लाईन मिस केली. स्विंग इन द मिस. सरळ विकेटच्या पाठीमागे जो बाला आहे ज्याच्या हातून झेल सुटल्यानंतर विकेट किपर करताना धाव मात्र मिळणे. पहिला चेंडू विकेट घेऊन दुसरा ओट टाकताना मात्र डॉटने सुरुवात. वाट अ सुपर बॉलिंग बाय हरिओम फ्रॉम ऐरोली कोलीवाडा. आता 17 चेंडू आणि 60. ऑन द फावल लागेल. एकदम नजीकचा मुकाबला. चला चेक केला जाईल. सोहम जोशी. व्हॉट सुपर ट्राय. काय ट्राय केली होती पण पाहावं लागेल. चला इन स्क्रीन मध्ये पाहतो आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जिथे यश टाकवेल नेमकं काय घडली. झूम केलं जाईल. इन स्क्रीन मध्ये दाखवताना राज नजदीकचा मुकाबला आहे. एकदम काय क्लिअरिटी यार. लाजवाब. ओ माय गॉड. फक्त सेंटीमीटरचा फरक होता. हार्ड लक जे यार तुर्बे. व्हॉट अ सुपर्ब. काय क्लिअर दाखवलं यार. सुपर. मी तारीफ करतो यश. एकदम झोम त्याच्यामध्ये ते बूट सेंटीमीटरचा फरक होता. नॉट इंचेस. सुपर्ब. गुड फिल्डिंग या सोम जोशी. क्लेबर फिल्डिंग. धावा वाचवल्या जवळजवळ 5. सिंगल घेतली. धावसंख्या पुढे जाते आता 19 वर. खूप धावा दूर आहे. मार झोडीशिवाय आक्रमक षटकाराशिवाय दुसरा ऑप्शन नाही. पर्याय नाही. आता ऑफ साईडचा जास्त पिचिंग झालं पाहिलं अंपायर त्याच्यानं वाईट देताना इशारा केला. खराब चेंडू. धावसंख्या 20 वर जाते खराब चेंडूने. जी आर तुर्बे बनवायचे 78. आता जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 58 धावा. 58. तिसरं बघितलं होतं बॉलिंग मार्कवर अतिशय त्याने पहिल्यावर आता तो हरिओम. 3 धावा 2 विकेट. पहिला क्लास शॉट यार. बॅकफुट वर जाताना एक्स्ट्रा कव्हर त्याने काय फिल्डिंग करतोय. आता त्यांचा स्टीव्ह आहे. जेव्हा बॅटिंगने धावाने तो स्टीव्ह प्रमाणे बॅटिंग करतो. जेव्हा विकेट नव्हतं जसं स्टीव्ह विकेट करत तसं विकेट करून आणि जेव्हा फिल्डिंगला धावा रोखत तेव्हा फिल्डिंग करतो. तारीफ करतो आम्ही हितेश कोटकर. सुपर यार. धावसंख्या सिंगलने 21 वर. 21 ओनली ऑन स्कोर बोर्ड. 78 टू विन बाय जी आर तुर्बे. खूप मागे आहे एक्शनी. ग्रेट बॉलिंग यार. ग्रेट बॉलिंग यार. गतीमध्ये परिवर्तन संतपणे टाकल्याचे. चेंज ऑफ द पेस. स्लोमन डिलिव्हरी. झपकन बॅट अगोदर मात्र ओपन केली होती. चेंडू त्याच्यानंतर स्लोबन कमनेट घेऊ शकला नाही. लाईन मिस. डॉट. आणखी खाली प्रेशर वाढतं जातं बॅटर वरती. 2 चेंडूचा खेळ बाकी तिसऱ्या ओव्हरचा. धावा फक्त 21 बनवायच्या 78 तब्बल. हवेमध्ये खेळलो मैदानाच्या आत का बाहेर. ओ माय गॉड. कसा लपंडाव. वाऱ्याचा झोक जात होता. चेंडू मात्र थोडा आत. वाऱ्याचा झोक आला. चेंडू बाहेर. हा कश्मकश पाहिला ना काही क्षणासाठी. अखेरकार रवीचा हा गगनाला भेंदून आला षटकार. सिक्सर. 6 धावसंख्या पुढे जाते सरकते 27 वर. अजूनही संघर्ष करतोय. मेहनत करतोय. घाम घालतोय.
त्याला माहित आहे एक घामाला कधीतरी मात्र परिवर्तित करू शकतो मी यशात. हा विश्वास आहे रवीचा स्वतःवरती. मोठमोठे फटके मारण्यासाठी माहीर शक्सर किंग. चांगला फटका आला रे आला दुसरा आला. हा हा अभय मजा असं सांगताना बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच ऑन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 78 उत्तर देताना JR तुर्बे पोचते 2 गडी बाद 33 वर. आता 12 चेंडूचा खेळ बाकी 45. ड्रिंक्स ट्रॉली थोडासा वेळसाठी खेळ थांबलाय कारण प्रचंड उष्णता आहे, प्रचंड गरमी आहे, रखरखत होऊन सूर्यदेव आग ओकते. थँक्यू सो मच भूषण. कामाने मत निघायला लागतं आम्ही समजू शकतो. त्यासाठी मी विनंती करेन एक स्कोरची भूमिकेसाठी या. येस ईशान प्लीज. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 45 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 45. काय होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. आम्ही होताना पाहिले ग्राउंडवरती 12 चेंडू 44. कासर वडवलीचा तो सुशांत मुकादम त्याने ठोकले होते 12 चेंडू 44 अगेन्स्ट द दिविशा 11 ऐरोली. याच मैदानावर याच आयोजनाखाली सुशांत मुकादम सिक्सर किंग. तसा सिक्सर किंग आमचा रवी पाटील काही करू शकतो. समीर त्याच्या साथीला जोडला. डेफिनेटली या म्हणू शकतात का नाही, परंतु 3 ओव्हरमध्ये तर हवी वर्चस्व राहिला खेळ मात्र ऐरोली कोलीवाडा टीम, कारण त्याने 3 ओव्हर बांधून ठेवता फक्त 33 धावा दिल्यात. येणारे 12 चेंडू आणि 45. मॅच बरोबर सुटली तर सुपर ओव्हर. गेल्या वर्षी फायनलची सुपर ओव्हर आम्ही पाहिली होती. नेरुल बनाम कुमार 11 तुर्बे हकीकत सुपर ओव्हर मध्ये कब्जा केला होता. फायनल होते आपलं नाव कोरलं होतं नेरुल गाव 11 नेरुल. या आठवणी फक्त आमच्या आहेत आणि तेच सांगतो आपणास. 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये 45 धावांची आवश्यक. ड्रीम स्टॉल येते मैदान. आपण जाऊया बॅक टू पुन्हा एकदा क्रिकेट. एक अतिशय रोमांचकारी अवस्थेने मॅच आणण्याचा जीव तोड मेहनत केली जाते रवी पाटील आणि समीरची. त्या मेहनतीला या घामाला यशाचा पर्याय काय सांगेल त्यासाठी थोडीशी चर्चा. जास्त चर्चा नको अभि प्लीज, कारण टाइम आपल्यापासून खूप कमी आहे. याच्यानंतर मी विनंती करतोय मचिंद्र स्मृती दाराबे आणि उत्कर्ष 11 दिवा कोलीवाडा यांची मॅच असेल. आता एक मॅच त्यांनी जिंकले. या टीम मधून 2-2 मॅच जिंकणार आमने सामने. जिंकेल तर सुपर 3. डू ऑर डाय करूया मरो परिस्थिती. 12 चेंडू 45. जाऊया पुन्हा एकदा. जिथे मुसीबत तिथे खडा हितेश स्टीफन वा. 12 चेंडू 45. जेव्हा जेव्हा संकट तेव्हा संकट मोचक हितेश कोटकर येतो टीमच्या मदतीस आणि पुन्हा हाक दिली कॅप्टनने हितेशला. मित्रा ये थोडीशी अवस्था आपण अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही, त्याला सुरक्षित कर. 12 चेंडू 45 धावा. समोर आहे समीर वारंगे. पॉइंट खडा केलं. डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. मैदानाच्या आत बंटी शॉट मिड विकेट. त्याच्या बाजूला शॉट फाईन स्क्वेअर लेग शॉट एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू किती आरामात सहजतेने खेळलं पहा. चेंडू जाईल का. चेंडू फील्ड केलाय लाजबाब. एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंटच्या ठिकाणी लाजबाब क्षेत्ररक्षण. कमालीचे फिल्डिंग. स्टँडर्ड वाढवतात ते फिल्डर, दर्जा वाढवतात ते फिल्डर. ते दर्जादार फिल्डिंग करताना फक्त सिंगल. आता आणखी एक धाव मात्र कमी झाली. बॉल कमी झाले. आता 11 मध्ये 44. नेमक्या ज्या धावा चुकले होता कासरवडोली सुशांत मुकांद अगेन्स्ट दिविशा 11 ऐरोली. 11-42. लो फुल टॉस. विशेष फायदा घेऊ शकला नाही. थेट गेला शॉट फाईन स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण. धाव मात्र नाही. बिंदी अगेन. चेंडू डॉट. आता 10 चेंडूचा खेळ उरलाय. 10 मध्ये 44. म्हणून म्हणतो मी याला स्टीफन वा. एकदा डोकं शांत ठेवून जस्ट अगेन अस्ट्रोनर ग्रेट ऑलराउंडर युजफुल ऑलराउंडर बाय स्टीफन वा बाय हितेश कोटकर. लेफ्ट हँड फोर द विकेट. क्लास क्रिकेटचा दर्जेदार पटपट डाऊन द बॉल. येईल का सोम. सोमच्या पोटच्या बाहेर हाताला लागला. वपार देऊन षटकार. डाव्या हाताला जरूर सोमचा लागला. एक षटकार वाचवला. दुसरा वाचवताना खूप मुश्किल होतं. अखेरकार चाटा देऊन मात्र षटकार. आता धावा कमी होतील. चेंडू एक कमी होईल. आता जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. चेंडू 9 चेंडू 37 धावा. कालच आम्ही सांगितलं होतं NMPL स्वराज धावा ठोकल्यात. 9 चेंडू 38. हवेमध्ये खूप एलिमिनेशन मिळालं काय.
येस डेफिनेटली मिळालं. जान फुकले. हो 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 ग्रेट बॅटिंग बाय रवी. म्हणून सिक्सर किंग. ओळीने 11 षटकार उगाचन मारे त्याचं जिवंत उदाहरण सादर करताना येस मी ठोकल्यात आणि आताही ठोकू शकतो. व्हाय नॉट. व्हॉट अ बॅटिंग अर्जे प्रदीपजी विचारे. सुपर्ब बाय रवी पाटील. 46 फॉर 2 विकेट. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 31 धावा. मॅच कुठे होती. मॅच कुठे आणली आहे. आता कडा मुकाबला. आता काटेकी टक्कर. आता स्टीफन वा हितेश कोटकरला मात्र विचार करायला भाग पाडले. चर्चा होते चर्चा रंगली आहे. चर्चामध्ये काय घेईल का स्वतःच मात्र तो चेंडू टाकेल. ऐकतात परंतु काही इतरांचे ऐकतात पण काही मनाचे ठरवतात. यस उत्कर्ष दिवा कॅप्टन प्लीज या. कारण धारावीच्या टीमचा सचिन हिराजी नाईक इथे कॅप्टन उपस्थित आहे. आता 8 चेंडू आणि 31 धावा. 32 धावा. 8 चेंडू आणि 32. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ ग्रेट एक्स्ट्रा कव्हर. हो माय गॉड. हो हो आता खेळ मात्र सुरू झाला खऱ्या अर्थानं. रवी पाटील जान नानली मोमेंटम स्वीप करताना हा षटकार एक्स्ट्रा कव्हर. ओलीने 3 षटकार. म्हणून सिक्सर किंग आहे. काय बॅटिंग आहे यार. येस राहुल. हे 2018 मध्ये डेफिनेटली पंकजच्या बरोबर. कोणी प्रतीक. येस भालाचा झेल. कॅचेस विन द मॅचेस. काय आठवण करून देत आहे या स्पर्धेचे शिल्पकार प्रकाशजी मडवी. का झेल किती मागात पडले पहा. येस डेफिनेटली पडले. त्यानंतर जोड उठवले. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू 26 धावा. व्हॉट अ मॅच. 8 चेंडू खूप इम्पॉर्टन्स. 7 चेंडू आणि 26. व्हॉट अ मॅच. कडक मॅच. फटका फसलाय. अखेरकार कारनामा केलाय. करतो आणि आताही केलाय. म्हणून तर संकट मोचन स्टीफन वा यासाठी म्हणतो मी याला. जरी षटकाराची अतिजवर पण हारला नाही. संघर्ष ठेवला. जिगरबाज आहे हा हितेश कोटकर. अखेर ज्या विकेटची आवश्यकता ती विकेट अखेरकार हितेश कोटकरने शेवटच्या बॉलवरती काढली. रवी बाद. आता मनोज सिंग 6 मध्ये 6 घनसोलेच्या विरुद्ध. तब्बल 117 धावांचा टार्गेट. अवघ्या 5 धावा कमी पडल्या होत्या. वेल डन यार. काय बॅटिंग केली आहे रवी. सुपर बॅटिंग. 13 चेंडू मध्ये 39 आणि त्यामध्ये 5 षटकार. 5 षटकारांची अतिशबाजी. सुपर बॅटिंग. विकेट अखेर गेले. आत्ता मात्र थोडा कानेमध्ये वेगळा ट्विस्ट येईल. 6 चेंडू आणि 26 धावा. हितेश पतंगराव हा निर्णायक या मॅचचं भवितव्य सुपर 3 मधला कोण जाईल हे आत्ताच सांगणं. कारण की ज्या बॅटरने पाहिले आम्ही जेव्हा 50व सुवर्ण महोत्सव साजरा करत होता श्रीकृष्ण मित्र मंडळ, तेव्हा बरोबर घनसोलेच्या विरुद्ध किरण ध्रुवी इलिमच्या विरुद्ध ती मॅच जरूर आली. तर मन जिंकले. ते 6 चेंडू मध्ये 6 अवघ्या 5 धावाने कमी पडला. 12 मध्ये 56 तेव्हा घाम फोडला त्या बॅट्समनने. तो आता क्रीजवर आहे मनोज सिंग. आता 6 मध्ये 26. 6 गेंदे 26 रन. समोर बॉलरचं नाव आहे हितेश पतंगराव. हितेश कोटकर गेला. व्हॉट अ शॉट. क्वॅकिंग शॉट. बट अनफॉर्च्युनेटली दॅट इज सुपर कॅचेस विन द मॅचेस. सिरीने सेट्टी. कडक बेधडक सुपर कॅच. एंड ऑफ द इनिंग. काय फटका मारला होता यार. समीर हवा का झोका. तोच हवा का झोका समीर साठी तापदायक. पश्चिमेकडून पूर्वेकडे तो हवेचा झोक जोरदार होता. प्रभाव होता. ते प्रभावाच्या विरुद्ध चेंडू मात्र सरत सिरींच्या हातात. कॅच. विकेट 4थी पडली आहे. 4 गडी बाद. आता धावसंख्या 52. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 26. 5 चेंडू ओळीने. सुशील यादवचे हात शिरशुतात पण करेल तर बिचारा काय करेल. दुखापत हार्ड लक. मी खरोखर कौतुक करेन या बॅट्समॅनचं. कारण इंजुरीशी झुंजते तो पण बघण्यासाठी इथे आल्या. आत्मविश्वास वाढवण्यासाठी डगमगाट उपस्थित आहे सुशील यादव. आता 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 5 गेंदे 26 रन. हितेश पतंगराव निर्णायक ओट टाकताना भवितव्य सामन्याचं सर्व भविष्य यात दडले आहे. हा चेंडू खूप हा त्याचा षटकार आला तर मॅच अजून ऑन. हा जर निर्धार तर मात्र खरं नाही. जे आर तुर्बे. 5 चेंडू 26.
येस, आता मॅच क्लिअर. फक्त सिंगल, काय बॉलिंग टाकली आहे सुपरबली यॉर्क वाईट यॉर्क, फक्त सिंगल येते. आता 4 चेंडूमध्ये 25, पण ओळीने मारले तर मॅच बनेल. सुपर ओव्हर खेळण्याची संधी, कारण टाय झाल्यानंतर सुपरवर म्हणजे 4 मध्ये 4 तर 24 येतील. पण हा चेंडू अजूनही मात्र ऑन करू शकतो मॅच. समोर आहे केबल. आता निसटली असं वाटते, दोरी जरा सैल झाली, मजबूत होती थोडीशी. डायरेक्टली हिट, बॅट्समॅन मनोज सिंग बाद. लक्ष नव्हतं, त्याला माहित गेलेलं आहे, परंतु थोडासा आरामात येत होता मनोज सिंग. नतीजा बाद डायरेक्टली हिट केलं हितेश पतंगाने आणि धावत वाहताना परतावं लागतं 5व्या विकेटच्या रूपामध्ये. मनोज सिंग बाद, 5 गडी बाद. एकदम आता संकटाचे बादल अवतीमध्ये. आता 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25, 3 चेंडू आणि 25. स्पीडअप करा. चला मी विनंती करतो पुन्हा एकदा, उत्कर्ष दिबा टीम कॅप्टन प्लीज या टॉससाठी. 3 चेंडू आणि 25 धावा. समोर आहे केवल हितेश पतंगराव. कुठले टप्पा चेंडू लो राहिला, आडव्या बॅटने त्याला टर्न केलं. बाय दिस डीप स्क्वेअर फाईन लेवल क्षेत्रक्षणे फील केले. फक्त सिंगल. आता फक्त अंतर आम्ही कमी जास्ती गाठू शकतो, कापू शकतो असं सांगितले, कारण 2 मध्ये आता जिंकण्यासाठी 24 धावा. मॅच बनवली ती जेव्हा रवी पाटील होता, समीर होता, जसं विकेट पडले मॅच हातून निसटली. चांगला फटका, दर्जेदार फटका, शॉर्ट ऑन फुल केल्या. ओव्हर द काउकॉन एच मॅक्सिमम 6 रन, 6 धावा मात्र. षटकार आला, धावसंख्या षटकार जाते. जे.आर. तुर्बे 78 उत्तर देणार 60 वर. आणखीन 18 धावांची आवश्यकता. आता चेंडू आहे फक्त एक चेंडू आणि 18 धावा. दाट पराभवाच्या आहे जे.आर. आणि एक वेगळी हलकीची खुशी आपण डगआउटमध्ये पाहू शकता ऐरोली कोलिवाडा टीमच्या डगमध्ये. आणि थोडेसे चेहरे निश्चित मात्र एक निराश मुद्रेमध्ये जे.आर. तुर्बे होतं. क्रिकेट इथे गेम ऑफ 4, 1 चेंडू आणि 18 इन कटार. इथे मॅच संपली. वेल डन, हार्ड लक जे.आर. तुर्बे आणि वेल डन. दुसरा टीम सुपर 3 मध्ये जाताना आपण पाहतोय ऐरोली कोलिवाडा. नाव टाइम फॉर द प्लेयर ऑफ द मॅच. चला टॉस होईल आणि आरजे